आता ईडीचा प्रयोग थांबवा. शिंदे गटाच्या खासदाराने भाजपला सुनावलं. पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल. ईडीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचा प्रयोग करता कामा नये. आता ईडीचा वापर थांबवा. त्याला लोक कंटाळले आहेत. चीड निर्माण झाली आहे असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. यापूर्वी गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला होता. आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. लोकांना कंटाळी आहे, त्यामुळे ईडीचा वापर करू नये असं कीर्तीकर म्हणाले. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार असून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आहेत. महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत गजानन कीर्तीकर यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण काल मात्र एका प्रचारसभेत त्यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला आहे. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. अमोल कीर्तीकरांवरती ईडीची चौकशी सुरू आहे. भाजपाकडे जाणीवपूर्वक केली जाते असा तुमचा आरोप आहे का? काय त्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्ही सांगाल? राग येतोय का तुम्हाला या गोष्टीचा? राग येतो ना, नक्की. अगदी ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची, त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत, मालक नाहीत. पण तो सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा, त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिम्युनरेशन म्हणतात ते अमोलला, सूरज चव्हाणला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.